अपोलोनियस थेरम विषयी आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे आणि आपण छोटी छोटी उदाहरणं त्याच्यावरची जी 2 मार्काला विचारली जाऊ शकतात किंवा 3 मार्काला विचारली जाऊ शकतात ती छोटी उदाहरणं आपण घेतलेली. छोटी म्हणजे छोटी या अर्थाने नका घेऊ, सोपी या अर्थाने घ्या. अपोलोनियस स्पेलिंग बरोबर लिहा असं आपण काल सांगितलं होतं. अपोलोनियस थेरम काय सांगतं रे अपोलोनियस थेरम? आठवतंय का काल काय सांगितलं होतं? अपोलोनियस थेरमची प्रीरिक्विजिट काय आहे? कंडिशन काय अपोलोनियस थेरमची? गिव्हन मध्ये काय असलं पाहिजे? प्रश्नामध्ये काय दिलेलं असलं पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल असं असावं का? अपोलोनियस थेरमसाठी राईट अँगल ट्रायंगल असं प्रश्नामध्ये दिलेलं असायची आवश्यकता नाही. आवश्यकता काय आहे? समजा हा ट्रायंगल आहे ए बी सी, एडी ही काय असेल? मीडियन. मी 3 पॉइंट सांगितले होते काल, आठवते ना? काय काय होऊ शकतं? एक तर तुम्हाला असं दिलं जाईल की एडी इज मीडियन, नसेल तर काय दिलं जाईल? डी इज मिड पॉइंट. असंही नसेल तर काय दिलं जाईल? बीडी इज इक्वल टू डीसी इज इक्वल टू 1/2 ऑफ द बीसी. 3 पद्धतीने सांगितलं जाईल. एक, सेगमेंट एडी इज मीडियन. तसं नसेल तर डी इज मिड पॉइंट ऑफ बीसी. तसं नसेल तर बीडी इज इक्वल टू डीसी इज इक्वल टू 1/2 ऑफ द बीसी. अशा स्वरूपात जर आलं तर समजून घ्यायचं की आपल्याला काय वापरायचंय? अपोलोनियसचं थेरम वापरायचंय. आता वापरा अपोलोनियसचं थेरम. अपोलोनियसचं थेरम आपण वापरलं तर काय करायचंय? हा मीडियन आहे, मग ह्या ज्या 2 बाजू आहेत ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, जी मीडियन असते तिच्या स्क्वेअरच्या दुप्पट 2AD स्क्वेअर 2AD स्क्वेअर प्लस काय घेऊ शकता तुम्ही? 2BD स्क्वेअर किंवा काय घेऊ शकता तुम्ही? 2AD स्क्वेअर. डी हा मिड पॉइंट आहे ना, काल झाली आपली चर्चा याच्यावर. डी हा मिड पॉइंट आहे म्हणजे बीडी इज इक्वल टू काय असणार आहे? डीसी. तुम्ही बीडीच्या जागेवर काय टाकू शकता? डीसी स्क्वेअर टॉईस डीसी स्क्वेअर. हे पण सांगितलं आपण काल, बीडी किंवा डीसी हे 1/2 ऑफ द बीसी आहे, त्यामुळे हे 2AD स्क्वेअर प्लस हे बाहेरचे 2 तसेच ठेवले. डीसी म्हणजे बीसीच्या अर्ध, हाफ ऑफ द बीसी, त्याचा काय आहे? स्क्वेअर. पुढची स्टेप 2AD स्क्वेअर प्लस 2BC स्क्वेअर बाय 4 बेदुने 4. आठवते का? हे पण काल मी सांगितलं होतं तुम्हाला. इथं काय येणार आहे? BC स्क्वेअर बाय 2. काय येणार आहे? BC स्क्वेअर बाय 2. सो अपोलोनियस थेरम वापरत असताना एक तर तुम्ही हे लिहू शकता, हे डोक्यात ठेवा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. डी ज्या बाजूचा मिड पॉइंट दिलेला आहे, ज्या बाजूचा मिड पॉइंट दिलेला आहे ते सोडून उरलेल्या 2 बाजू, ज्या बाजूचा मिड पॉइंट दिलेला आहे ते सोडून उरलेल्या 2 बाजू कोण आहेत? AB आणि AC, त्यांचा स्क्वेअर AB स्क्वेअर AC स्क्वेअर त्यांची बेरीज इज इक्वल टू काय असते? मीडियनचा स्क्वेअर, मीडियनचा स्क्वेअर त्याचे दुप्पट प्लस याच्यातला अर्धा भाग घ्यायचा. बीडी घ्या किंवा डीसी घ्या किंवा BC बाय 2 घ्या, त्याचा काय करायचं? आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. बीडी स्क्वेअर डीसी स्क्वेअर त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2. फक्त अख्खी बाजू घेतली, बीसी अख्खी बाजू घेतली, त्याचा स्क्वेअर केला तर भागिले 2 करायचे, गुणिले 2 करायचं नाही. कळलं का मी काय काय सांगितले ते? सो हे थोडं व्यवस्थित डोक्यात ठेवलं तर अपोलोनियस थेरमवरचे एक्झाम्पल सोडवणं आपल्याला सोपं जाईल. पहा आता हे एक उदाहरण जे 3 मार्काला तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात विचारलं जाऊ शकतं किंवा स्टेटमेंट देऊन प्रूव्ह करायला सांगतील. स्टेटमेंट देऊन प्रूव्ह करायला सांगतील. ठीक आहे. प्रश्न हे एवढं वाक्यच असेल. प्रश्न म्हणून तुम्हाला हे वाक्यच दिलेलं असेल. या प्रश्नात सगळं काय आपल्यालाच करायचंय. सगळं काय आपल्यालाच करायचंय म्हणजे डायग्राम पासून सगळं आपलंच करायचंय. ज्यावेळेस असं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येतात त्यावेळेस तुम्हाला ते जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करून दाखवायचं असतं. त्यावेळेस डायग्राम गिव्हन मध्ये तुम्हाला डायग्राम स्वतःच्या मनाने तयार करायची, फिगर जे आपण काढणार आहे ते आपण तयार करायची, त्याला नावं आपण देणार आहोत. जर कन्स्ट्रक्शन करायला लागलं तरी आपणच करायचे. आलं लक्षात? प्रश्नामध्ये याच्यापैकी काहीच दिलेलं नसतं. अशा प्रश्नांची डायग्राम काढायची असते. नाहीतर आपण काय करतो? प्रश्न डायग्राम दिलेले असते तरी आपण डायग्राम काढत बसतो. जॉमेट्रीचा पेपर कसा सोडवायचे हे माहीतच नाही. दिसली प्रश्नात डायग्राम, काढली डायग्राम. जर प्रश्नामध्ये डायग्राम दिलेली असली आणि तिच्यात कन्स्ट्रक्शन करायची गरज पडली तरच डायग्राम काढायची, अदरवाईज डायग्राम काढायची गरज नाही. विनाकारण पेन्सिल
आणि ते आकृती काढत बसायला, परत चुकली तर खोडत बसायचं, त्याला वेळ खर्च करायचा नाही. त्यांनी जॉमेट्रीचा पेपर कव्हर होणं आवश्यक असतं. चला बॅक टू द ट्रॅक. प्रूव्ह दॅट सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स, बेरीज, सम ऑफ कोणाची बेरीज, स्क्वेअरची बेरीज. कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस. डायगोनल्स कोणाचे, रोम्बसचे. रोम्बस म्हणजे मराठीमध्ये समभुज चौकोन. मराठी जरा बोलके जॉमेट्रीचं. समभुज चौकोन कळतं आपल्याला. सम म्हणजे समान, भुजा भुज भुजा समान बाजू असणारा चौकोन. खरं तर समान बाजू असणारे दोन चौकोन असतात. दोन प्रकार असतात चौकोनाचे ज्यांच्या बाजू समान आहेत. एक आहे स्क्वेअर आणि दुसरा आहे रोम्बस. स्क्वेअरच्या पण चारही बाजू सारख्या असतात ना, रोम्बसच्या पण चारही बाजू सारख्या असतात. लास्ट इयरला क्वाड्रिलॅटरल नावाचा चॅप्टर होता, जिथे तुम्ही शिकला असताल. तिथे तुम्हाला हे शिकवलं गेलंय का, आठवतंय का बघा. दोन्ही बाजू चारही बाजू सारख्या, अशा चारही बाजू सारख्या असणारे चौकोनाचे प्रकार क्वाड्रिलॅटरल दोन प्रकारचे. कुठले कुठले दोन प्रकारचे, एक स्क्वेअर म्हणजे चौरस, रोम्बस. फक्त ह्या दोघांच्यातला फरक काय आहे, स्क्वेअरचे डायगोनल पण सारखे असतात आणि स्क्वेअरचे चारही कोण 90 अंशाचे असतात. रोम्बसचं तसं नाही. रोम्बसचे अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. रोम्बसचे काय, अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. चला लक्ष द्या आता. इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द साइड. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड हे जे वाक्य आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. 3 किंवा 4 मार्काला आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल. तो आपल्याला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. चला आपण आधी काय करूया, रोम्बस काढायचा प्रयत्न करू. दिसतायत का चारही बाजू सारखे. चला हा रोम्बस काढला आपण. नाव देऊया त्याला ए बी सी डी. क्लॉकवाईज गेलोय बरं का नावं लिहिताना आपण, तसं गेलेलो आहे. सो नावं लिहित असताना तेवढं लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर त्याचे डायगोनल दाखवावे लागतील आपल्याला. प्रश्न त्यांचा उल्लेख आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्याला त्याचे डायगोनल दाखवावे लागतील. हा एक डायगोनल एसी, दुसरा डायगोनल बीडी, एसी बीडी. ठीक आहे. आता प्रश्न काय सांगतो, गिव्हन मध्ये आपण हे डायग्राम काढणार आहोत. प्रश्न काय सांगतो, गिव्हन बघा काय सांगतोय, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स. स्क्वेअर वगैरे जाऊ द्या, दिलेली डायग्राम कोणती आहे, रोम्बस आहे. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस. सो दिलेले डायग्राम क्वाड्रिलॅटरल कुठला, आपण काय नाव घेतले त्याचं, ए बी सी डी इज अ रोम्बस. चला पहिला पॉइंट झाला. हे सगळं जे काही घडणार आहे ते कुठे घडणार आहे, रोम्बस मध्ये घडणार आहे, समभुज चौकोनात घडणार आहे. जे काही घडणार आहे ते काय आहे, टू प्रूव्ह, काय सिद्ध करायचंय आपल्याला, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल. कोणाची बेरीज करायची, स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स. स्क्वेअर्स ऑफ डायगोनल. मग ह्या रोम्बस मध्ये, या क्वाड्रिलॅटरल मध्ये डायगोनल कोण कोण आहे, एसी आणि बीडी. त्याचं काय करायचंय आपल्याला, प्रत्येकी एसीचा स्क्वेअर, बीडीचा स्क्वेअर, स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स त्यांची बेरीज. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल, सम ऑफ द डायगोनल्स नाही, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू, काय म्हणतायत ते, इज इक्वल टू किती असते, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड. किती बाजू असणार आहेत, 4. पहिली बाजू ए बी तिचा स्क्वेअर, सम म्हणजे बेरीज करायची. दुसरी कोण, बी सी तिचा स्क्वेअर. पुढे सी डी स्क्वेअर आणि प्लस डी ए अर्थात ए डी स्क्वेअर. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. समजले इथपर्यंत. आता हे जे दोन डायगोनल आहेत, कोण कोण, एसी आणि दुसरा कोण, बीडी. हे दोघं इथे इंटरसेक्ट करतायत. त्या पॉइंटला आपण नाव देऊया, लेट अस से टी. काय नाव देऊया, टी. टी या पॉइंट मध्ये ते काय करतायत, इंटरसेक्ट करतायत. आता थोडं जुनं नॉलेज, प्रिव्हियस नॉलेज, पूर्वज्ञान. 9वीला क्वाड्रिलॅटरल झालाय.
मी आता सांगितलं तसं एक नॉलेज तुमचं काय असेल, अपोजिट अँगल्स ऑफ द रोम्बस आर कॉन्ग्रंट. अपोजिट अँगल्स ऑफ द रोम्बस आर कॉन्ग्रंट. बरं, याचा इथे काय उपयोग होतोय का? नाही. इथं जो उपयोग होणार आहे तो ती प्रॉपर्टी एकतर डायगोनलच्या बाबतीत असली पाहिजे आणि साइडच्या बाबतीत असली पाहिजे. मग ह्याचे जे डायगोनल्स असतात रोम्बसचे, लास्ट इयरला तुम्ही शिकलेला आहात, ते एकमेकांना काय करतात? काय असतात? इंटरसेक्ट तर करणारच आहेत, पण कसे इंटरसेक्ट करतात? बरोबर दोन समान तुकडे होतात त्याचे. म्हणजे एटी इज इक्वल टू टीसी आणि बीटी इज इक्वल टू टीडी. समजते मी काय सांगतोय ते? टी या पॉइंट मध्ये डायगोनल इंटरसेक्ट होतात, पण ते इंटरसेक्ट होताना ते काय करतात? ते या डायगोनलला इंटरसेक्ट केल्यानंतर डिव्हाइड करतात इन टू सेगमेंट्स. दोन समान तुकड्यामध्ये त्याचं काय करतात? डिव्हिजन करतात. लक्षात येतंय? मग आपल्याला ही प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची असणार आहे ज्यावेळेस आपण याचं प्रूफ लिहितोय. कन्स्ट्रक्शन काहीच करायचं नाही आपल्याला, कन्स्ट्रक्शन काहीच करायचं नाहीये. इथंच लिहूया प्रूफ. पहिलं, क्वाड्रिलॅटरल ABCD इज रोम्बस. हे का सांगावं लागतंय? कारण की आपण रोम्बसची प्रॉपर्टी वापरणार आहोत. काय वाक्य लिहायचं आपल्याला? डायगोनल्स ऑफ रोम्बस, डायगोनल्स ऑफ रोम्बस डिव्हाइड्स इच अदर. एकमेकांना डिव्हाइड करतात इन इक्वल सेगमेंट. अर्थात टी हा काय असणार आहे? मिड पॉइंट. काय असणार आहे? टी हा मिड पॉइंट. मग याचं कन्क्लुजन तुम्ही असं घेऊ शकता, टी इज, असं करूया आधी ते वाक्यच लिहूया, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्स इच अदर. बायसेक्स इच अदर हे वाक्य डायरेक्ट लिहूया. डिव्हाइड, एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि ते करत असताना ते एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात, म्हणजे समान दोन तुकड्यामध्ये विभागणी करतात. मग कन्क्लुजन काय झालं? देअरफॉर टी इज मिड पॉइंट ऑफ कोणाकोणाचा? सेगमेंट AC अँड सेगमेंट BD. टी हा कोण झाला? मिड पॉइंट. कोणाकोणाचा? AC आणि कोणाचा? BD. BDचा टी हा काय झाला? मिड पॉइंट. आणि ACचा टी हा काय झाला? मिड पॉइंट. सर याची गरज काय आपल्याला? एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 90 डिग्री अँगल नाही, त्याच्यामुळे राईट अँगल ट्रायंगल नाही. मग या चॅप्टर मध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल असतं तर काय वापरलं असतं? पायथागोरसचं थेरम, जे आपण इथं वापरू शकत नाही. आता दुसरा ऑप्शन असा आहे, मिड पॉइंट दिलाय म्हणजे आपण काय वापरू शकतो? अपोलोनियस थेरम. पेपरला असं येणार नाही अपोलोनियस थेरमच्या साहाय्याने सोडवा. आपल्याला ठरवावं लागणार आहे की इथं काय वापरायचंय? अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरम वापरायचंय, हे कसं काय पोहोचलो आपण त्याच्यापर्यंत? तर मी आता जो विचार केला त्या पद्धतीने आपल्याला ती प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे. ती प्रॉपर्टी काय आहे? डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट्स इच अदर. आता तुमचं नशीब चांगलं आहे, 10वीला प्रश्न आला तर हाच येतो, असाच येतो, पुस्तकातूनच येतो. त्याच्यामुळे मुलांच्यात ही सवय लागलेली आहे. काय करायचं? पाठ करून जायचं. खरं तर बोर्डाने असं करायला पाहिजे, याच्यावर आधारित प्रश्न तर टाकायला पाहिजेत. मग आपोआपच पोरांची पाठ करायची पद्धत निघून जाईल. आणि जी पोरं आता 10वीला खूप जास्त मार्क पडतात पण 11वी 12वीला डेफाळतात, त्याचं कारण हे 11वी 12वी फक्त पाठांतर करायला होते. तुम्हाला माहिती असतं धड्याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. त्यामुळे लोक सुद्धा फक्त उदाहरण संग्रह सोडून घेतात. 30-30 गणित काय काय बघा तर 10-10 वेळा लिहायला लावतात. काही लोक सायन्स शिकवण्याच्या नावाखाली फक्त धड्याखालचे प्रश्न उत्तर घेतात. त्यांनाही माहिती आहे की फक्त धड्याखालचे प्रश्न उत्तरच येणार आहेत. पोरांच्याकडून फक्त ते पाठ करून घेतलं जातं. मग मार्क पडतात, पण सायन्स कळतं का? तर नाही कळत. सेम तसंच आहे जॉमेट्रीचं. मुलं काय करतात? मुलांना माहिती आहे इथंच प्रश्न येणार आहे, हाच प्रश्न आहे, इथं म्हणजे हाच येणार आहे. पण डायग्रामच्या नावासकट पाठ असतं पोरांचं. म्हणजे त्यांनी जर आता ABCD घेऊन सोडवलं ना, ते उत्तरात सुद्धा ABCDच. गाईडमध्ये जर PQRS असेल ना, तर आपल्या पोरांचं PQRSच. महाराष्ट्रातल्या 70% पोरांचं PQRSच. कारण मेंदू नाही वापरत, पाठांतर फक्त. आणि मग पाठांतर केले की निम्म्यात जाऊन विसरतो आपण. अरे मला अर्धच गणित सुटलं. गणित अर्ध नाही, गणित अख्खं सुटलं तर.
आलं लक्षात? एकतर इकडे किंवा एकतर इकडे, असं मध्य म्हणजे नसतो शक्यतो. सुटायला लागलं की अख्खंच उदाहरण सुटतं, कारण त्याच्या पाठीमागची बेसिक आयडिया तुमच्या लक्षात आलेली असते. जशी की आता याची बेसिक आयडिया तुमच्या लक्षात येईल. इथं अपोलोनियस थेरम वापरायचंय. काय वापरायचंय? अपोलोनियस थेरम. तुम्ही या ट्रायंगलवर काम करायला चालू केले. ठीक आहे, काय म्हणणार तुम्ही? फक्त आता बाकीची डायग्राम विसरा, फक्त ट्रायंगलवर काम करा. आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचे. म्हणजे कोण? ए बी डी हा ट्रायंगल घेतला, तर या ट्रायंगल मध्ये एटी ही मेडियन होईल का? आता त्याच्यासाठी हे एवढं सारा मी विस्तृत लिहिलंय की डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, आणि त्याच्यावरून तुमचा निष्कर्ष हा आहे की टी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी. मग आता टी हा मिड पॉइंट आहे, म्हणजे एटी ही मेडियन आहे. तुम्हाला जसा निष्कर्ष काढायचा तसा काढा. म्हणजे आपल्याला इथे अपोलोनियस थेरम वापरता येईल. मग आपण तिथे अपोलोनियस थेरम वापरल्यावर काय होईल? ए बी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. जे सिद्ध करायचे त्यातल्या दोन बाजू आल्या बघा. जे आपल्याला सिद्ध करायचंय, काय सिद्ध करायचंय? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर आली आणि एडी स्क्वेअर आली. ए बी स्क्वेअर आली, एडी स्क्वेअर आली. ए बी स्क्वेअर एडी स्क्वेअर. बाकी बघू पुढे काय होते. आता रेड कलरने दुसरा ट्रायंगल दाखवतो. चला याचं नाव घ्या. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाऊ. बी सी डी. बी सी डी आलं. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो ना, बीडी चा टी हा कोण आहे? मिड पॉइंट आहे. काय होईल सांगा मग? बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. समजतंय मी काय सांगतोय ते? लक्षात येते? ठीक आहे. चला, एखादा विद्यार्थी असं म्हणेल की नाही सर मला हे दोन वेगळे घ्यायचे. आता ह्याच्यात अजून पण होत आहेत. असं पण घेऊ शकता तुम्ही, ए बी सी. काय घेऊ शकता? ए बी सी. आणि ए सी डी असं पण घेऊ शकता. पण आता आपण जसं विचार केला तसंच घेऊया. पहिल्यांदा आपण कोण ठरवलंय? ए बी डी. काय ठरवलंय? ए बी डी. चला, इन ट्रायंगल ए बी डी. इन ट्रायंगल ए बी डी वापरा अपोलोनियसचं थेरम. काय आलं? ए बी स्क्वेअर. हवं तर परत एकदा सांगतो. अरे नावं पण गेली का? आपल्याला याला कन्सिडर करायचं आहे, हा वाला. काय नाव आहे याचं? ए बी डी. काय आहे? ए, अरे इथं कोण आहे? बी. ए बी डी. इथे कोण होता आपला? टी. करा याच्यावर लक्ष द्या आणि सांगा काय होईल. ए बी स्क्वेअर आणि नंतर कोण? एडी स्क्वेअर. इथे कोण आहे? एटी स्क्वेअर. एटी स्क्वेअर ट्वाइस एटी स्क्वेअर. 280 स्क्वेअर. आणि याच्यातलं जसं आपल्याला हवं तसं आपण घेऊ शकतो. 3 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, म्हणजे डी टी स्क्वेअर, टी बी स्क्वेअर किंवा हाफ ऑफ दी बी डी स्क्वेअर, लाईक दिस. या पद्धतीने आपल्याला ते घ्यायचंय. काय होईल सांगा बरं? इन ट्रायंगल ए बी डी. सांगा आता मला. ए बी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एटी स्क्वेअर प्लस, नीट लक्ष द्या ह्या महत्वाच्या मुद्द्याकडे, अख्खा डायगोनल घ्यायचा आहे मला. कोण आहे? बीडी. त्याचा अर्धा. 3 पॉईंट सांगितले होते ना मी अपोलोनियस थेरमचा, त्यातला तिसरा पॉईंट. मग बीडी स्क्वेअर बाय 2. बीडी स्क्वेअर बाय 2 याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. कारण काय आहे? अपोलोनियस थेरम. काय आहे? अपोलोनियस थेरम. चला आता दुसरा ट्रायंगल, हा खालचा. काय नाव घ्यायचं ठरले आपलं त्याचं? बी सी डी. सांगा मला काय होईल मग? इन ट्रायंगल बी सी डी बोला. कुठली साइड आहे? बीसी स्क्वेअर आणि सीडी स्क्वेअर. बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? ट्वाइस सिटी स्क्वेअर. ट्वाइस सिटी स्क्वेअर आणि परत तीच बाजू बीडी स्क्वेअरचा अर्धा आपल्याला घ्यावा लागेल. चला काय होईल? ट्वाइस सी टी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर बाय 2 इक्वेशन 2 अपोलोनियस थेरम. आता हे मिळालं आपल्याला. आता पुढची स्टेप काय? एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर मिळाला पाहिजे आणि पलीकडे ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. थिंकिंग प्रोसेस, पाठांतर नाही, थिंकिंग प्रोसेस. ए बी स्क्वेअर एडी स्क्वेअर इक्वेशन 1 मध्ये आणि बीसी स्क्वेअर आणि सीडी स्क्वेअर कुठे आहेत? इक्वेशन 2. म्हणजे हा त्यांना सगळ्यांना जर एकत्र आणायचं असेल तर इक्वेशन 1 आणि 2 ची काय करावी लागेल? बेरीज. कशावरून बेरीज करायची? गाईड मध्ये दिली म्हणून, मी सांगितली म्हणून, तुमचा देवाने तुम्हाला दिलेला मेंदू वापरायचा आहे. ह्यांची ए बी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर
पुढे कोण आहे बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर, त्यांची काय दिलेली याच्यात बेरीज, काय दिलेलं आहे ऍडिशन. इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन जर नाही केली तर हे एकत्र येतील का, मग आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं ऍडिशन करावं लागेल. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ची आपण काय करतोय बेरीज करतोय. करा बेरीज ह्या बाजूची, काय झाली ab स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर, या बाजूची बेरीज लिहिली. आता इकडची, इकडे कोण होतं 2at स्क्वेअर प्लस हे खालचं 2ct स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर बाय 2 प्लस बीडी स्क्वेअर बाय 2. हे अर्ध बीडी स्क्वेअर, हे अर्ध बीडी स्क्वेअर, अर्ध न अर्ध अख्खं, कॉमन सेन्स. आणि नसेल गणिती पद्धतीने सोडवायचं असेल तर बीडी स्क्वेअर बाय 2 प्लस बीडी स्क्वेअर बाय 2 समानछेद 2 वर बीडी स्क्वेअर आणि हे बीडी स्क्वेअर, काय झालं ट्वाइस बीडी स्क्वेअर, बीडी स्क्वेअर बीडी स्क्वेअर कॅन्सल, काय मिळालं बीडी स्क्वेअर. हे सोडून दाखवायला मार्क नाहीत तर कॉमन सेन्स वापरा ना. हे भागिले 2 आहे म्हणजे अपूर्णांकाच्या भाषेत फ्रॅक्शनच्या भाषेत अर्ध बीडी स्क्वेअर, हाफ ऑफ दी बीडी स्क्वेअर, हे पण हाफ ऑफ दी बीडी स्क्वेअर, अर्ध ना अर्ध मिळवलं की काय होतं अक्क. एवढा कॉमन सेन्स वापरा आणि डायरेक्ट लिहून टाका. काय आलं हे, याच्या जागेवर काय येणार आहे बीडी स्क्वेअर. आता जे सिद्ध करायचंय त्यात बघा बरं काय आहे एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. आपल्याला जे सिद्ध करायचंय ना त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. बीडी स्क्वेअर मिळाला आपल्याला, राहिला प्रश्न काय आता एसी स्क्वेअरचा. जे शिल्लक राहिले त्याचा एसीसी काय संबंध आहे बघायचा. आता शिल्लक काय राहिले बघा, हे झालं पुढे आलं, हे कुठं आलं आपलं उदाहरण, पुढे गेलो पाठीमाग गेलो. हा हे बघा, हे बीडी स्क्वेअर अर्ध, हे बीडी स्क्वेअर अर्ध, हाफ ऑफ द बीडी स्क्वेअर, हाफ ऑफ द बीडी स्क्वेअर, इथं काय तयार होईल बीडी स्क्वेअर. हा विषय मिटला. आता इथे हे दोघं शिल्लक आहेत, याच्यात 2 कॉमन निघाला, हे तर सुचलं. आता शिल्लक कोण आहे एटी स्क्वेअर प्लस सीटी स्क्वेअर आणि प्लस इथं कोण आलं बीडी स्क्वेअर. परत आपण कुठं गेलो टू प्रूव्ह कडे. बीडी स्क्वेअर मिळालं का, मिळालं. राहिलं कोण ए सी स्क्वेअर, आलंय कोण, आलंय कोण ट्वाइस एटी स्क्वेअर प्लस सीटी स्क्वेअर. मग आता डोकं चालवायचं, ह्याच्या जागा कोण आणायचं आपल्याला एसी स्क्वेअर. काय आणायचंय एसी स्क्वेअर. मग हे गेलं पाहिजे आणि कोण आलं पाहिजे एसी. कोण गेलं पाहिजे एटी, कोण गेलं पाहिजे सीटी. त्यांचा एसीसी काही संबंध आहे का बाबा, एटीचा एसीसी काही संबंध आहे का, ऑब्विसली आहे. टी इज मिड पॉइंट ऑफ एसी, त्यामुळं एटी इज हाफ ऑफ द एसी. बरं सीटीचा एसीसी काही संबंध आहे का, आहे. सीटी इज हाफ ऑफ द एसी, एटी इज हाफ ऑफ द एसी, सीटी इज हाफ ऑफ द एसी. चला पुढे जाऊया. तो देअरफॉर 2 तसंच ठेवलं, एटी आलं एसी बाय 2 पण त्याच्या डोक्यावर काय आहे त्याचा स्क्वेअर प्लस सीटी म्हणजे काय एसी बाय 2 त्याचा काय डोक्यावर स्क्वेअर प्लस पुढे कोण आलं बीडी स्क्वेअर. समजलं इथपर्यंत. लिंक राहावी म्हणून पुढच्या पेजवर जात नाही, इथं सोडवतो. चला लक्ष द्या. इज इक्वल टू हे बाहेरचे 2 तसेच ठेवले, करायचा स्क्वेअर. एसी बाय 2 चा स्क्वेअर काय आला एसी स्क्वेअर बाय 4. किती आला एसी स्क्वेअर बाय 4. इथे किती आलं परत एसी स्क्वेअर बाय 4. बीडी स्क्वेअरने आपला विषय मिटून टाकलाय. आता पुढे समानछेद किती 4. हे बाहेरचे 2 समानछेद किती आला 4. आलं लक्षात. एसी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर किती झाले ट्वाइस एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. बे दुने 4 आणि हे 4 कॅन्सल. कळलं. दुसरी पद्धत एसी स्क्वेअरचा चौथा भाग आहे म्हणजे चतकोर, एका भाकरीचे 4 तुकडे. तर गणिती पद्धतीच्या बाहेर व्यावहारिक गणित म्हणतात त्याला. 1/4 1/4. 2 पाव भाकर खाल्ल्या, 2 चतकोर भाकर खाल्ली म्हणजे किती खाल्ली अर्धी, म्हणजे हे एसी स्क्वेअर बाय 2 झालं. काय झालं एसी स्क्वेअर बाय 2 आणि एसी स्क्वेअर बाय 2 आणि हा 2 कॅन्सल. असंही केलं तरी काय येणार आहे एसी स्क्वेअर. नसेल तर समानछेद 4 घेतला, एसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर काय झालं 2ac स्क्वेअर. हे बे दुने 4 आणि हे 4 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बाळांनो एसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर जे आपल्याला सिद्ध करायचं होतं. इकडची बाजू परत आहे तशी लिहा आणि ब्रॅकेट करून तुमचं उत्तर परीक्षकाच्या समोर मांडा. समजले. सो ज्यावेळेस हा डायगोनल वरचा प्रश्न येणार आहे, रोम्बसच्या डायगोनलच्या संदर्भातला प्रश्न येणार आहे,
त्यावेळेस लक्षात ठेवायचं हा प्रश्न आपल्याला कशाच्या सहाय्याने सोडवायचा आहे, अपोलोनियस थेरमच्या सहाय्याने सोडवायचा. आपण आता परीक्षा पद्धती तर बदलू शकत नाही, मग परीक्षा पद्धतीतल्या दोषाचा फायदा तर घेऊ शकतो. आपण हे प्रश्न समजून घेतलाय, पाठ केलाय का नाही, आपण समजून घेतला. आता परीक्षेला आपल्याला माहिती आहे विचारलं तर असाच विचारणार आहेत, बरोबर. मग चुका कुठे होऊ शकतात, आपल्याला प्रश्नच समजला नाही, म्हणजे आपण अभ्यास करत नसेल तर समजणारच नाही. पण आपण जर 2-3 वेळा जरी हा प्रश्न बघितला असेल तर आपल्याला लगेच कळेल हा प्रश्न म्हणजे कोणाची केस आहे, अपोलोनियस थेरमची केस आहे. आणि अपोलोनियस थेरमसाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं, मिड पॉईंट. मग रोम्बसच्या कोणत्या प्रॉपर्टीचा उल्लेख करावा लागेल, डायगोनल्स ऑफ द रोम्बस बायसेक्ट्स इच अदर. त्याच्यामुळे टी काय मिळाला, मिड पॉईंट. आणि मिड पॉईंट मिळाला म्हणून आपण काय वापरू शकतो, अपोलोनियस थेरम. मग कोणतेही 2 ट्रायंगल घ्या, कोणतेही 2 ट्रायंगल घ्या, फक्त तोच ट्रायंगल रिपीट नको व्हायला, आणि काय करायचं, अपोलोनियस थेरम वापरायचं. आणि सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी काय करायची, त्या दोन्ही इक्वेशनची बेरीज करायची. बाकी मग थोडासा बदल करा की जेणेकरून AC स्क्वेअर मिळेल आणि BD स्क्वेअर मिळेल. समजलंय का. घरी गेल्यानंतर अगेन तीच कार्यपद्धती राहील आपली, तीच मेथडॉलॉजी राहील. घरी गेल्यानंतर प्रश्न डोळ्यासमोर ठेवायचा, सोडवायचा प्रयत्न करायचा, नाही सुटला तर व्हिडिओ बघायचा. आलं लक्षात, काय शंका, ठीक आहे. चल पुढे जाऊया. PQRS घेतले बघा त्यांनी. हा प्रश्न बघा, find the length of the side and perimeter of an equilateral triangle whose height is √3 cm. प्रश्न नीट वाचा आणि काय संदर्भ लागतोय बघा. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द साइड, थोडक्यात साइड शोधायची आहे. ट्रायंगल कसा आहे, पेरिमीटर आहे, पेरिमीटर शोधायचं आहे आपल्याला, साइड आणि पेरिमीटर. आणि ट्रायंगल कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणलं की काय डोळ्यासमोर आलं पाहिजे, काय डोळ्यासमोर आलं पाहिजे, तिन्ही बाजू सारख्या, तिन्ही बाजू सारख्या, तिन्ही कोण 60 अंश, 60 डिग्री. समजतंय. हाईट काढली म्हणजे काय आला, परपेंडिक्युलर. हाईट काढला म्हणजे काय आला, परपेंडिक्युलर. अनालाइज करायचा क्वेश्चन, देवाने मेंदू तेवढ्यासाठीच दिलाय. आपला मेंदू लक्षात ठेवू शकतो, आपला मेंदू असोसिएट करू शकतो, म्हणजे इंटरप्रिट करू शकतो आणि रिकॉल करू शकतो. मग आपण लक्षात ठेवून काय लक्षात ठेवलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल एकत्र ऐकले. आता इंटरप्रिट करायचा प्रयत्न करा. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हाईट हा शब्द दिलाय. हाईट हा शब्द म्हणलं की काय झाला, अल्टिट्यूड म्हणजे तो काय असणार आहे, लंब म्हणजे परपेंडिक्युलर आला. परपेंडिक्युलर आला म्हणजे 90 डिग्री आला. कदाचित पायथागोरस संधी असेल, किंवा एक अँगल 60 आहे, एक अँगल 90 डिग्री झाला, म्हणजे काय झालं, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीची संधी आहे. आलं. हे सगळं थिंकिंग प्रोसेस हे मेंदूने सांगितलं आपल्याला. मी नेहमी एक वाक्य म्हणतो, अल्बर्ट आइन्स्टाईन सेज, मी नाही, अल्बर्ट आइन्स्टाईन सेज, काय म्हणतो, एज्युकेशन इज नॉट अबाउट रिमेंबरिंग द फॅक्ट. लक्षात ठेवणं म्हणजे शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे काय, लर्निंग प्रोसेस. कशाची, थिंकिंग. तुम्ही कसा विचार करताय, इट इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस. विचार करायला शिकणं म्हणजे शिक्षण. मग आता आपण विचार काय करतोय की प्रश्नात असं दिलंय, आपल्याला काय काय करावं लागेल. ठीक आहे, आपण हे नाही विचार करायचा मी कसं सोडवलं होतं, गाईडमध्ये कसं दिलं होतं, आपल्या सरांनी कसं दिलं होतं, आणि आठवायचा प्रयत्न करायचा. आठवायचा नाही प्रयत्न करायचा, प्रश्न वाचायचा आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाचा व्यवस्थित महत्वाचे जे शब्द आहेत त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. पहिले इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय, त्याला काढला इक्विलॅटरल ट्रायंगल. दिसावा आपला ट्रायंगल इक्विलॅटरल आहे म्हणून, ऍटलिस्ट म्हणजे तिन्ही बाजू सारख्या दिसल्या पाहिजेत. हा तुमचा ABC नावाचा इक्विलॅटरल ट्रायंगल मी काढला, तिन्ही बाजू सारख्या. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, हाईट हुज हाईट इज, म्हणजे हा परपेंडिक्युलर आला. हाईट ही नेहमी परपेंडिक्युलरच असते. समजा आपण ही हाईट AD काढली, साधं लॉजिक आहे. हा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. कशावरून कळलं तुम्हाला 60 डिग्री असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही जे अँगल असतात ते किती डिग्रीचे असतात, 60 डिग्रीचे असतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. समजतंय ना, ठीक आहे. परपेंडिक्युलर काढल्या म्हणजे हा किती झाला, तर ऑब्व्हियसली आपण हा जर ट्रायंगल घेतला तर याच्यामध्ये हा किती येणार, 30 डिग्री, एक 90 डिग्री, एक 60 डिग्री, उरलेला किती असणार आहे, 30 डिग्री. म्हणजे आपण इथं 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचं थेरम वापरू शकणार आहोत. एवढा क्लू मिळाला की आपल्याला आपोआपच पुढचा प्रश्न सुटायला सोपं जाणार आहे. चला उत्तर सोडवायला सुरुवात केली.
ट्रायंगल ABC इज अन कसला ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, बरोबर. देअरफॉर बरं, अँगल बी आपण नंतर डायरेक्ट 30 डिग्री 60 डिग्री सिद्ध करू. डायरेक्ट पुढचं काय आता हाईट बद्दल. सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साइड BC. हे पण प्रश्नात दिलेलं आहे. हाईट दिली ना, म्हणजे हे दिलेलं आहे सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू साइड BC. आता आपल्याला जे दिसतंय त्याच्याबद्दल बोला. इन ट्रायंगल ABD, इन ट्रायंगल ABD, चला ट्रायंगल ABD मध्ये अँगल B किती आहे? अँगल बी किती आहे? 90 डिग्री नाही, 60 डिग्री. अँगल बी किती आहे? 60 डिग्री. आता नुसतं अँगल डी म्हणू शकत नाही. का बरं? ADB पण आहे आणि ADC पण आहे. मग काय म्हणावं लागेल? अँगल ADB किती? 90 डिग्री. आता उरला कोण मग? देअरफॉर या बाजूला पण A आहे आणि या बाजूला पण A. फक्त A म्हणू शकत नाही. मग त्याच्याऐवजी आपण कसं चाललोय? ABD म्हणलोय ना, मग घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज. मग काय करूया? DAB. याचं नाव काय घेऊया? DAB. देअरफॉर अँगल DAB इज इक्वल टू किती आला? 30 डिग्री. कारण काय? रिमेनिंग अँगल. कारण काय? रिमेनिंग अँगल. चला आता काय निष्कर्ष काढणार याच्यावरून आपण? एक अँगल कितीचा आहे? 30 डिग्री. एक अँगल कितीचा आहे? 60 डिग्री. एक अँगल कितीचा आहे? 90 डिग्री. मग देअरफॉर ट्रायंगल ABD इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. ABD इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. समजलं इथपर्यंत? काही शंका नाही. चल पुढे जाऊया. आता प्रश्न कशाबद्दल आहे? साईड काढायला सांगितलेली आहे आणि पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे कडा, तिन्ही बाजूची बेरीज करावी लागेल. इक्विलॅटरल ट्रायंगल पेरिमीटर कळतो ना, 10वीला आहात तुम्ही. पेरिमीटर काढणं, सर्कलचा पेरिमीटर म्हणजेच त्याचा सर्कम्फरन्स. स्क्वेअरचा पेरिमीटर चारही बाजूंची बेरीज. त्रिकोण आता हा इक्विलॅटरल आहे, तिन्ही बाजू सारख्याच असतात, त्यामुळे एक बाजू मिळाले की गुणिले 3. कळतंय ना? ठीक आहे. मग आता एक बाजू काढावी लागेल. या ट्रायंगल मध्ये आपण गेलोय. इन ट्रायंगल ADB 30 डिग्री. हा हाईट दिलेली आहे आपल्याला. काय दिलेली आहे? हाईट दिली ना. हाईट किती दिली? √3. हाईट किती दिलेली? √3. म्हणजे हे माहिती आहे. कोणासमोरची बाजू ही? 60 डिग्री. कोणासमोरची बाजू आहे? 60. AD आपल्याला माहिती आहे, प्रश्नामध्ये हाईट दिलेली आहे. कोणाच्या समोरची बाजू आहे? 60 डिग्री. काहीच अंदाज लागत नाही. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम वापरायचं हे कळलंय. मग वापरून टाकूया की 60 समोरची बाजू दिलेली आहे, साइड अपोजिट टू 60 डिग्री दिलेली आहे. काय आहे ती? AD. AD इज इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 ऑफ द हायपोटेनस. √3/2 ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 45 डिग्री 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स √2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. समजलंय का? ठीक आहे. सो AD इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनियस 90 डिग्रीच्या अपोजिट असणार. 90 डिग्रीच्या अपोजिट तो कोण आहे? AB. चला कारण काय लिहिलं? साइड अपोजिट टू 60 डिग्री किंवा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम असं लिहिलं तरी चालेल. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. चला AD किती दिलं आपल्याला? √3. किती दिलेला आहे? √3. पलीकडे इथं किती आहे? √3/2. किती आहे? √3/2. पुढे AB. √3 कॅन्सल. नसेल कळलं √3 इकडे गुणिले, इकडे आल्यावर भागिले. √3 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? कॅन्सल झालं म्हणजे इथे शून्य नाही, 1. सो पुढची स्टेप. Therefore 1 is equal to AB/2. 1 is equal to AB/2. Therefore AB is equal to 2. Therefore AB is equal to 2. कळलं? AB किती मिळालं आपल्याला? 2. AB कोण आहे? साइड ऑफ द ट्रायंगल. AB कोण आहे? साइड ऑफ द ट्रायंगल. चला Therefore साइड ऑफ ट्रायंगल किती मिळाले आपल्याला? 2 सेंटीमीटर. नाव आता काय विचारलंय? दुसरा प्रश्न आहे पेरीमीटर ऑफ
ट्रायंगल. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काय असणार आहे ह्या ट्रायंगलचं? या ट्रायंगलचं नाव काय आहे? ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी. 3 इंटू साइड. साइड लिहिलेच आपण तर डायरेक्ट लिहूया 3 इंटू साइड. 3 इंटू साइड. ऑलरेडी साइड शोधली ना आपण. मग काय करूया 3 इंटू 2 किती आलं हे 6. युनिट काय दिलेलं आहे सेंटीमीटर. शेवटी लिहा फक्त पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी किंवा पेरिमीटर ऑफ गिव्हन ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. समजलेलं आहे का? काही शंका? ठीक आहे चला पुढे जाऊया. हा सोडवला याच्यासारखा प्रश्न सोडवलाय काल मी तुम्हाला अभ्यासाला सुद्धा दिलेला होता. सोपा आहे अगदी सहज सोडवता येईल. याच्याकडे जाऊ आता आपण. हा प्रश्न काय म्हणतोय? ट्रायंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. Point P is on the base BC such that PC is equal to 1/3 of the BC. AB is equal to 6 cm. Find AP. चला प्रश्न वाचा आणि काय सुचतंय बघा. ABC is an equilateral triangle. ABC is an equilateral triangle. म्हणजे पहिली गोष्ट कळली की तिन्ही बाजू सारख्या असणार आहेत. तिन्ही कोण 60 अंशाचे असणार आहेत. ज्या अर्थी 60 अंश आला तर चान्सेस हे आहेत की 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचं थेरम वापरायला लागण्याची शक्यता आहे. पुढे काय म्हणतात? पॉइंट P इज ऑन बेस BC सच दॅट PC इज इक्वल टू 1/3 ऑफ द BC. आता हे आपल्याला डायग्राम त्यांनी दिलेले नाही, आपल्याला डायग्राम मध्ये दाखवायचे. त्या डायग्राम मध्ये PC हा BCच्या 1/3 दिसला पाहिजे. AB 6 आहे. AB किती आहे 6. ट्रायंगलचं नाव दिलेलं आहे ABC. जर AB 6 आहे तर BC सुद्धा 6च असणार आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना, तिन्ही बाजू सारख्या. AB जर 6 आहे तर BC सुद्धा 6च असणार आहे. जर BC 6 आहे तर PC 2 असणार आहे. कस काय? BC किती आहे 6. सर BC 6 दिलाच नाही, AB दिलाय. बरोबर आहे ना. पण ट्रायंगल ABC कोण आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. याचा अर्थ तिन्ही बाजू सारख्या. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. तर AB किती आहे 6. मग BC सुद्धा किती 6. BC च्या जागा मी 6 टाकलं इथं. अजून आपल्याला उत्तर सोडवायचं लिहायचं. आधी उत्तर कुठं? मी नेहमी म्हणतो प्रश्न कुठे सुटतो? मेंदूत. आणि मग आपण कागदाने तो उतरवायचा असतो, कागदावर उतरवायचा असतो. इथं किती आले 6. 3 दुने 6 म्हणजे PC किती आहे 2. आता बघूया पुढे काय करायचं. P कुठे येतोय? BC वर P हा कुठेतरी एक पॉइंट आहे. BC वर P हा कुठेतरी एक पॉइंट आहे. आता थोडं डायग्रामचा विचार करू की डायग्राम कशी येईल. पहिलं ट्रायंगल कसा असला पाहिजे? इक्विलॅटरल ट्रायंगल. चला इक्विलॅटरल ट्रायंगल काढताना आपली डायग्राम अशी दिसावी की त्या तिन्हीच्या तिन्ही बाजू सारख्या. चला याचं नाव ABC त्यांनी दिले. आपण आपलं स्वतःचं डोकं चालवायचं नाही, कारण प्रश्नात त्यांनी सांगितले ABCच घ्या, आपण PQR वगैरे घेत बसायचं नाही. आता मेन स्टोरी याच्यावर आहे. BC वर पॉइंट P आहे. BC वर पॉइंट P आहे. बरोबर आहे बरं, याच्यात काही चुकलेलं नाही, पण मी बदलतोय हे. असं घेऊया अँटी क्लॉकवाईज ABC. ठीक आहे. आता पुढे पॉइंट P ऑन BC सच दॅट एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं तसं AB किती आहे 6. BC सुद्धा किती आहे 6. त्याचा 1/3 कोण आहे PC. म्हणजे जर हा 6 सेंटीमीटर आहे, जर हा किती आहे 6 सेंटीमीटर, तो आपण जो तुकडा करणार आहे PC हा जो तुकडा करणार आहे त्याची लांबी किती दिसली पाहिजे 2 म्हणजे 1/3. म्हणजे थोडक्यात मनातली मनात त्याच्यात अंदाजे समान 3 भाग करायचे. कळतंय का? डायग्राम सुद्धा लॉजिकली बरोबर दिसली पाहिजे, म्हणजे आपल्याला बरोबर विचार करता येतो. डायग्रामच चुकीची काढली तर विचार चुकीचा जातो. महत्वाचं आहे तेवढं आहे. कळलं? मग आपण अंदाजे इथं P घेऊया तिसऱ्या भागाला आणि हे जोडूया. हा काय झाला AP. कळलं? आता इंटरप्रिटेशन मध्ये होणारी चूक हवं तर मी थोडस अजून चांगलं काढतो. हे काय होईल, हे असं काढलं. इंटरप्रिटेशन मध्ये तुमच्याकडून होणारी चूक, हा परपेंडिक्युलर नाही. AP परपेंडिक्युलर टू BC नाही, म्हणजे तिथे 90 डिग्री अँगल बळजबरीने तयार करायचा नाही. येत नसलं तर गप्प पुढचा प्रश्न सोडवा. चुकीचं सोडवायचं नाही, काहीतरी लिहायचं म्हणून. दुसरं, P हा BC चा मिड पॉइंट नाही. अपोलिनेचं थेरम इथं वापरू शकत नाही. कळतंय मी काय सांगतो ते? झाला एवढा डेटा दिलाय.
आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितले एपी किती सांगा. हा एपी किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. समजतंय? आता तुम्ही विचार करायला चालू करताल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करूया. बी ला अँगल किती आहे? 60 डिग्री. सी पण किती आहे? 60 डिग्री. बरोबर. डेटा फक्त कोणाबद्दल दिलाय? ए बी. ए बी किती आहे? 6 सेंटीमीटर. आता एक थोडा कॉमन सेन्स वापरा. बीसी किती आहे? 6 सेंटीमीटर. पीसी किती आहे? 2 आहे. म्हणजे हा उरलेला तुकडा किती असणार आहे? 4. इथपर्यंत कळतंय? आता एक महत्वाची गोष्ट, आपण करणार आहोत कन्स्ट्रक्शन. हे हाईट काढणार आहे आपण आता. ड्रॉ एडी परपेंडिक्युलर टू बीसी. ड्रॉ एडी परपेंडिक्युलर टू बीसी. त्याने आपल्याला एक हिंट मिळेल. काय मिळेल हिंट? हा 90 डिग्री तयार होईल. सोपी सोपी उदाहरणं सोडवलेत ना आपण याच्यावरची. हा 90 डिग्री झाला, हा किती? 60. हा किती? 30. कळतं इथपर्यंत? इथपर्यंत काय शंका आहे का? हा 90 डिग्री, हा 60 डिग्री, हा किती होणार? 30 डिग्री. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. म्हणजे ही जी साइड आहे कोण? बीडी, ही हाफ ऑफ द हायपोटेनस. का बरं? हा जर 60 आहे तर हा किती झाला? 30. हा किती झाला? 30. कळतंय मी काय सांगतोय ते? हा 60, हा 30. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज काय असते? हाफ ऑफ द हायपोटेनस. हाफ ऑफ द हायपोटेनस किती आहे? 6. त्याच्या अर्ध, त्याच्या म्हणजे हे किती झालं? 3. हे किती आहे? 2. किती झाले? 5. म्हणजे हा तुकडा कितीचा असेल? 1. 6 बेरीज झाली पाहिजे ना. बरं, हा मिळाला आपल्याला 1. काढाय कोण सांगितलंय? एपी. काढाय कोण सांगितलंय? एपी. मग आता हा 90 डिग्री, ए डी साइड अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू, मग ती मिळाली आपल्याला साइड अपोजिट टू 60 डिग्री नुसार. हा किती मिळाला? 1. आणि ह्या ट्रायंगल मध्ये वापरलं पायथागोरसचं थेरम. काय वापरलं? पायथागोरसचं थेरम. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. तर काहीच नाही कळलं. कळेल, लक्ष द्या. पहिल्यांदा काय करूया? कन्स्ट्रक्शन केले आपण, तिथपर्यंत थांबू. सुरुवात कुठून केली? ट्रायंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. एबीसी हा काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचा अर्थ सगळे अँगल कितीचे असणार आहेत? 60 डिग्री. आणि आपल्याला हवी ती माहिती कोण आहे? ए बी इज इक्वल टू बी सी. ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. एसी ची गरज पडत नाही म्हणून मी ते लिहित बसत नाही. ए बी इज इक्वल टू बी सी. मग आता ए बी आपल्याला किती दिलेला आहे? किती दिलेला आहे? 6. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 6. बी सी इज इक्वल टू 6. युनिट दिलेला आहे तर युनिट लिहूया. बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ऑल्सो गिव्हन दॅट नाऊ अजून काय दिले आपल्याला? पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ द बीसी. पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ द बीसी. काय होईल मग आता? पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ 6. 1/3 ऑफ 6. याचा अर्थ बाळांनो पीसी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 2 सेंटीमीटर. पीसी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 2 सेंटीमीटर. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, पुढे जाऊया. आता मेन गोष्ट जे आपण कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू साइड बीसी. एडी हा काय काढला आपण? परपेंडिक्युलर काढला. कोणाला? बीसी. समजले इथपर्यंत? आता आपण हा जो परपेंडिक्युलर काढला त्याच्यामुळे जो ट्रायंगल तयार होईल एडीबी. कुठला ट्रायंगल तयार झाला? एडीबी किंवा एबीडी. जसं इन ट्रायंगल ए बी डी. चला बोला पटापटा. अँगल एडीबी, अँगल एडीबी कितीचा आहे? 90 डिग्री. अँगल बी 60 डिग्री. का बरं? ट्रायंगल एबीसी इक्विलॅटरल आहे ना, त्यामुळे अँगल बी किती? 60 डिग्री. आता उरलेला हा अँगल काय नाव घेऊया याचं? क्लॉकवाईज चालू आहे, डी ए बी.
अँगल DAB किती असणार आहे 30 डिग्री. कारण काय रिमेनिंग अँगल अखलीत बसलेलो नाही मी, लिहा तुम्ही. देअरफॉर काय निष्कर्ष काढला आपण, ट्रायंगल ABD इज अन इक्विलॅटरल नाही, इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल एबीडी काय मिळालं आपल्याला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल मिळालं. समजलं इथपर्यंत. चला एबीडी 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आहे. थेरम आपण तिथे अप्लाय करू शकतो. मग दोन बाजू काढून घ्या, एक बीडी जी साइड अपोजिट टू 30 डिग्री आहे आणि एडी काढून घ्या जी साइड अपोजिट टू काय आहे 60 डिग्री आहे. चला पुढे जाऊया. देअरफॉर साइड अपोजिट टू 30 डिग्री कुठली बीडी इज इक्वल टू 1/2 ऑफ द काय डायगोनल एसी आहे ना, एसी आहे का, कोण आहे एबी. हा 30 डिग्री आहे ना अँगल. असं नका करू की जणू काय सगळं नवीन आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री समजून घेतलंय, गणित सोडवलेत. मग हा 30 डिग्रीच्या समोर कोण आहे बीडी काय असणार आहे हाफ ऑफ दी हायपोटेनस कोण आहे एबी. सो काय लिहिणार आपण बीडी इज इक्वल टू हाफ ऑफ द एसी. कारण काय साइड अपोजिट टू 30 डिग्री किंवा अपोजिट टू 30 डिग्री किंवा डायरेक्टली 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. देअरफॉर बीडी इज इक्वल टू किती मिळाला 1/2 ऑफ द एसी. एसी किती आहे 6. सो बीडी इज इक्वल टू किती मिळाला 3 सेंटीमीटर. बीडी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. कळलंय का, ठीक आहे. बीडी 3 सेंटीमीटर बरोबर. पीसी किती आहे 2 सेंटीमीटर. डीपी किती आहे 1 सेंटीमीटर बरोबर. चला अजून कशाची गरज पडणार आहे आपल्याला, हा एडीची गरज पडणार आहे. कशासाठी एडीची गरज पडणार आहे, एडीची गरज का पडणार आहे आपल्याला एपी काढायचा ना बाळांनो, थोडं नीट लक्ष द्या. हा बारका ट्रायंगल त्याचं नाव काय, इथं कोण आहे ए, इथे कोण आहे डी, इथं कोण आहे पी. प्रश्न कोणाबद्दल आहे एपी बद्दल. शेवटचा प्रश्न कशाबद्दल आहे एपी. जर मला एपी शोधायचा आहे, इथे 90 डिग्री आहे अँगल, तर पायथागोरस थेरम नुसार आपल्याला ह्या दोन बाजू माहिती असायला पाहिजेत, ज्यापैकी एडी साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे. साइड अपोजिट टू, मग ते सोडून घेऊया साइड अपोजिट टू 60 डिग्री. एडी इज इक्वल टू किती असेल √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे एबी. कारण काय लिहिताल साइड अपोजिट टू 60 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री. लक्षात येते. सो काय होईल एडी इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ एबी. एबी म्हणजे कोण साइड ऑफ द ट्रायंगल जी किती आहे 6. बेक बे बेत्रिक 6, 2 3 आर 6. Therefore, AD is equal to 3√3 centimeter. 3√3 centimeter. AD is equal to 3√3 centimeter. समजलं इथपर्यंत काही शंका, ठीक आहे. एडी पण मिळाला आपल्याला. बीडी किती आहे 3 आहे. आता एडी काढला का काढला, मग असं सांगितलं ना, हा छोटा ट्रायंगल याच्यातला ए पी, प्रश्न एपी बद्दलचा आहे. इथे कोण आहे डी, एडी मिळाला, राहिला कोण आता डीपी. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मी, आता हे थोडंसं माहिती असायला पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जो परपेंडिक्युलर काढतो, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आपण जी हाईट काढतो परपेंडिक्युलर काढतो, ती त्याची मेडियन देखील असते. ती त्याची काय असते मेडियन. म्हणजे डी हा मिड पॉइंट असं देखील तुम्ही डायरेक्ट म्हणू शकला असता, पण मी आता तिथं असं म्हणत नाही. का नाही म्हणत आहे, आपल्याला कशाची गरज आहे डीपी. असंही आपण बीडी काढलाय, पीसी काढलाय, राहिला कोण डीपी. मग काय होईल सांगा, बीसी इज इक्वल टू काय तयार होणार, बीसी इज इक्वल टू, प्रवासात कोण कोण प्रवासी आहे बघा बरं, आपल्याला काय काय लागतंय वाटेत. बीसी काढायचा आहे, बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीपी प्लस पीसी. बीडी बरोबर आहे ना, नंतर कोण डीपी, नंतर कोण पीसी. बिटवीननेस बीसी अख्खी बाजू किती आहे 6. बीडी काढला आपण आता किती आहे 2. डीपी आपल्याला माहित नाही आणि पीसी किती आहे 2च आहे ना, 2च आहे ना रे. हा आता आपण काढलेला कोण आहे बीडी 3 मिळाला आपल्याला. बीडी किती मिळालाय 3. बीडी 2 टाकला का 3 टाकलाय मी,
हा 3 टाकायला पाहिजे. बीडी किती आहे 3, डीपी आणि पीसी किती मिळालाय 2. देअरफॉर 6 इज इक्वल टू 5 प्लस डीपी. याचा अर्थ डीपी किती मिळाला 1 सेंटीमीटर. कळलं नाही? कळलं का? डीपी का काढला? परत एकदा तेच, हा छोटा ट्रायंगल आलं लक्षात. आता त्या ट्रायंगलचं नाव काय आहे ए, इथं काय घेतलंय डी, इथं काय घेतलंय पी. चला आता तिथं सोडवायला जाऊ डायरेक्ट. इन ट्रायंगल एडीपी, इन ट्रायंगल एडीपी अँगल एडीपी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल एडीपी इज इक्वल टू 90 डिग्री. समजते ना मी काय सांगतो ते? मग पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. काढायचा आहे कोण एपी. ह्या दोन बाजू आता आपल्याला माहिती झालेल्या आहेत. मग काय होईल सांगा? एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर. एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर. समजतंय? ठीक आहे. देअरफॉर बोला एपी स्क्वेअर तर आपल्याला काढायचा आहे. एडी स्क्वेअर, एडी स्क्वेअर, एडी एडी काढलाय आपण. एडी किती आहे आपल्याकडे? साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे ना, ती काढली होती आपण. 3 इंटू रूट 3 किती आहे? 3 इंटू रूट 3, 3 इंटू रूट 3, 3 इंटू रूट 3 त्याचा स्क्वेअर. डीपी आता काढला आपण, किती मिळालाय 1 चा स्क्वेअर. देअरफॉर एपी स्क्वेअर इज इक्वल टू, एपी स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा वर्ग 9, रूट 3 चा स्क्वेअर 3, रूट 3 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, किती आले 3. 1 चा वर्ग 1. देअरफॉर एपी स्क्वेअर इज इक्वल टू 9 त्रिक 27 अधिक 1. सो एपी स्क्वेअर इज इक्वल टू 28. एपी स्क्वेअर इज इक्वल टू 28. स्क्वेअर रूट काढायचं आहे. काय काढायचंय? स्क्वेअर रूट. मग 28 ला फोडा. 28 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, परफेक्ट स्क्वेअर नाही. मग अशी फोडायची की जेणेकरून त्याचा एक फॅक्टर हा काय असला पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. देअरफॉर एपी स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 7, 4 इंटू 7 टेकिंग स्क्वेअर रूट. चला स्क्वेअर रूट काढलं. 4 चा वर्गमूळ किती? 2. 7 चा वर्गमूळ निघत नाही. सो एपी इज इक्वल टू 2 इंटू रूट 7 सेंटीमीटर. 2 इंटू रूट 7 सेंटीमीटर. समजलेलं आहे का? समजलंय का? थोडं ट्रिकी आहे. विचारलं गेलं तर 4 मार्क देऊन जाईल. 3 पण मार्काला येणार नाही प्रश्न. हा मार्क किती मार्काला येईल? 4 मार्काला येईल. समजतंय का? काही शंका? ठीक आहे, चल थांबूया.